नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा व्लॉग्सच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा व्लॉग्सच्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. गोड गोड बोला, गोड गोड राहा आणि सगळ्या गोड गोड कमालीच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात हो, आमच्याही आयुष्यात हो. आणि आता हे नवं वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत आपल्या पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या पद्धतीने, एकच सण पण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आणि तेच खरं काय म्हणतात, आपल्या भारताची खासियत आहे की हा सण पूर्ण भारतभर साजरा केला जातो. तर आज इथे पण आम्ही घरात, आज मंगळवार आहे, नॉर्मल रुटीन चालू आहे. आहान आत्ता स्कूलला गेली, तिला शाळेमध्ये सोडून आली. मी सुद्धा फ्रेश झाली आहे. केस जरा ओले आहेत, ते ड्राय करायचे आहेत. आणि छान वातावरण आहे, मायनसमध्येच आहे पण छान वाटते. वाट बघतो की असा मस्त असं सूर्य आला पाहिजे आणि सगळं बर्फ वितळला पाहिजे. होपफुली थोडा थोडा बर्फ वितळत आहे. पण तेच मी म्हणत होते. आणि आज आम्ही करणार आहोत तिळगुळ, पण आम्ही संध्याकाळी करणार आहोत. कारण की मी विचार केला की जर सगळे आपण एकत्र मिळून, म्हणजे ऋषीसुद्धा ऑफिसवरून येईल, आहाना स्कूलमधून येईल, म्हटलं तिलाही ना ह्या सगळ्या गोष्टींची खूप अशी आतुरता असते की काही असं करायला घेतलं किंवा तिला बघायचं असतं, तिला करायचं असतं. सो ती एक्सायटेड असते. केस ड्राय करायचे आहेत. युजली ड्रायर मला कंटाळा येतो वापरायला, पण आता इतकी थंडी आहे त्यामुळे सुकवावेच लागतील, कारण की केस नाही वाळणार पटकन. इतकी थंडी आहे आणि केस पटकन वाळणार नाही आणि मला तर पटकन सर्दी होते. त्यामुळे म्हटलं की ड्रायरने थोडे वाळून घेऊयात केस, जेणेकरून वरवरचे तरी. आणि तसेच मी करते, म्हणजे जास्त एकदमच सुकवत नाही ड्रायरने. भारतात होते तेव्हा नाहीच वापरायचे, पण इथे काही ऑप्शन नाही आहे त्यामुळे वापरावं लागतं हे ड्रायर. कारण मला कंटाळा येतो स्वतःला हे करायला. केसांसाठी म्हणजे थोडेसे ड्राय झाले तर मग मी हे सिरम लावते. ह्या सिरममुळे ना गुंता नाही होत आणि त्याच्यासाठीच हे सिरम आहे. छान असे निघतात, कारण की जास्त केसाची कळ आहे ना, मला तरी नाही सहन होत. त्या इतक्या गुंता होतात केसामध्ये, त्यामुळे मग हे मी सिरम यूज करते आणि खूप छान आहे. म्हणजे मला तरी चांगला ह्याचा एक्सपिरियन्स आलेला आहे, म्हणजे छान आहे. आत्ता माझे केस बघायला गेलं तर बरेच विरळ झाले. जेव्हा शाळेमध्ये होती 2 वेळा घालायचो, तेल वगैरे लावायचो, तेव्हा खूप असे दाट आणि जेनेटिकली पण माझे केस ना असे दाट होते, कारण की माझ्या बाबांचे, माझ्या हत्यांचे केस असे दाट त्यामुळे थोडं जेनेटिकली आहे काही. याचं जशी काळजी मी नाही घेत, पण प्रेग्नन्सी, डिलेवरी, ब्रेस्ट फिडिंग ह्या सगळ्यामध्ये बरेच केस गळले. आणि त्यात US वातावरण, त्यामुळे. आणि केस गळणं आता काय कॉमन झालेलं आहे, सगळ्या मुलींचा प्रॉब्लेम आहे तो. आणि पाहिजे तशी ॲक्च्युली काळजी घेतली पाहिजे. आता चालू करणार आहे मी थोडी काळजी घेणं केसांचं. सो त्याच्यावरती पण मी डिटेलमध्ये व्लॉग नक्की बनवेन. आता छान गुंता काढून घेतलेल्या आहेत केसांच्या. पहिलं शाळेत जायचं तर छान होतं. आदल्या दिवशी वेणी बांधली, दुसऱ्या दिवशी वेणी बांधताना शाळेत जाण्याच्या टायमाला सोडायची, त्याच्यामुळे ते छान राहायचे केस. आता थोडं सगळंच विस्कटलंय. तर आता देवपूजा करते आणि मस्त कॉफी पिते, जेवण बनवते. तिथपर्यंत आहाना येईल, मग आपण भेटूयात. बाय बाय. आहाना स्कूलमधून आली आहे आणि आहानाच्या इकडे टाइमपास चालू आहे. काय आहे तुझी? मला इथे बघायची आहे. हां, तुला काय बघायचं आहे? हां, ही तुझी बॅग आहे.
आता जेवायचं आहे. चला, सकाळी लवकर उठली आहे त्याच्यामुळे तिला झोप येणार आहे आणि आता भूक पण लागली असेल त्याच्यामुळे तिला आता जेवण देते. ऋषी ऑफिसला गेला आणि मी आज बनवलं होतं फ्राय राईस. ह्याच्यामध्ये वेजीस मशरूम टाकलं होतं कारण की आहाना काल मला सांगत होती मला मशरूम खायचं आहे, मला मशरूम खायचं आहे. काय माहिती कुठून तिला कधीतरी ब्रोकोली पाहिजे असते, कधीतरी मशरूम पाहिजे असतं. तर म्हटलं की आता त्याचं काय करू, तर मग फ्राय राईस केलं दुसऱ्या पण वेजीस टाकून. चला आता मी जेवतोय. चला आहाना आता जेवायचं आहे, जेवूया आणि मग संध्याकाळी मग आपण तिळगुळ पण करूया. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. काय बोलायचं? गोड गोड बोला. हा, गोड गोड मंडळी. व्हेरी गुड इव्हनिंग. मस्त आहानाने दुपारी झोप काढली आणि आत्ता तिचं छान असा नाश्ता पण झालेला आहे संध्याकाळचा. आत्ता 6:30 वाजलेत आणि आम्ही दोघं छान अशी कॉफी प्यायलो. हा, मला भूक लागली. आता तर तू खाल्लंस, आता लगेच भूक लागली. काहीतरी पाहिजे तिला म्हटलं ना, आता तिळगुळ करायला घ्यायचे. आता भूक लागली आहे मॅडमला. आता डायरेक्ट जेवायचं आहे आहाना. ओके, 8 वाजता तू डायरेक्ट जेवायचं. आता आपण तिळगुळ बनवणार आहोत. काय बनवणार आहोत? तिळगुळ. काय? तिळगुळ. तिळगुळ बनवणार आहोत. तर आम्ही आता स्टार्ट करतोय तिळगुळ बनवायला. सो नेत्रा तिकडे शेंगदाणे भाजायला सुरुवात केली आहे आणि तिकडे तीळ, खोबरं, शेंगदाणे आणि गूळ. मी शेंगदाणे करणार. शेंगदाणे करणार तू? ओके. सो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नेत्राने सकाळी व्लॉगला सुरुवात केली आहे पण मी ऑफिसला होतो आणि मी आता आलो. हा बोल. मी स्कूलला आली. आम्ही संक्रांती आहे. हा, गुड जॉब. ती पण आज स्कूलला गेली होती आणि आज ती म्हणते की संक्रांती आहे म्हणून आहाराने ब्लॅक ब्लॅक घातलाय ना. ओके. आणि हे गूळ मी वापरणार आहे. हे ॲक्च्युली काल मी इंडियन स्टोअरला गेली होती. मला अजूनही गूळ कोणतं वापरायचं समजत नव्हतं कारण की एवढी व्हरायटी होती गुळाची. तर तिकडच्या काकांना विचारलं तर ते बोलले हे गूळ घेऊन जा, चिक्कीचं गूळ. पण असे बरेच टाईप होते त्याच्यामध्ये. पण हे आठवतं ऋषी जेव्हा आपण पहिला आपण एकदा व्लॉग केलेला त्याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला आणि ते आपण वेगळं गूळ वापरलेलं आठवतंय? चिकट नाही, चिकट नव्हतं ते. सो शेंगदाणे भाजून झालेले आहे तिकडे. सो आता नेत्रा तीळ भाजते. शेंगदाणे, खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे ऑलरेडी भाजल्यात. आता हे मी तुकडे तुकडे करतो याचे. आणि इकडे खोबरं आहे, खोबरं पण ह्याची टाकेल ती. आणि हा गुळाचं काहीतरी करतो. आणि हे गुळ आहे ते मला आता छोटे छोटे तुकडे करायला लागतील जेणेकरून ते मेल्ट होईल चांगलं. कसं काय होणार आहे ते करतो मी. आता इथे आम्ही हे गुळ काढायचे परिश्रम चालू आहेत. हा, निघतंय ना? हो. ओके. ह्याच्यात डायरेक्ट टाकू का? हो हो, थोडं गरम करावं लागेल पण ते आपल्याला. नाही, ते गरम करायचं पण डायरेक्ट टाकू का नंतर टाकू? ह्याच्यात टाकू पहिले गोळा करू? नाही 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 नाही, डायरेक्ट म्हणजे ती वितळत जाईल. आणि इथे मी भाजून घेतलेलं आहे तीळ आणि खोबरं. थोडं थंड खोबरं मी हे वापरलेलं आहे. आणि इथे शेंगदाणेचा कूट करायला लावलेला आहे. म्हणजे जास्त नाही आपल्याला पाहिजे तसं, एकदम जास्त कूट नाही पाहिजे पण असे तरी थोडे असे जरा तुकडा पाहिजे शेंगदाण्याचा. आणि इथे हे शेंगदाण्याचं कूट करायला लावलेलं आहे रुमालामध्ये घालून. आणि इथे मी ठेवलेलं आहे तूप. हे तूप वापरत आहे. आणि हे गूळ. आता आपण गूळ इथे ह्याच्यामध्ये वितळवून घेऊयात. हे तूप गरम झालं आहे आणि आपण हे गूळ वितळवून घेऊया. आणि हे सगळं एकत्र मिश्रण केलेलं आहे. मिक्सर, खोबरं, तीळ आणि शेंगदाणे ह्याचं. आणि मग ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार. सो इकडे आता गूळ गरम होते आणि इकडे हे मिक्सर झालेलं आहे. आपलं ॲक्च्युली बरोबर झालंय गूळ कारण की असं पाण्यात टाकून बघायचं गूळ. आणि हे बघा असं खाली बसलं आणि बघायचं की त्याचं हे बरोबर होतंय का. गोळा टाईप ना, हे बघा बरोबर होतंय. सो वी आर गुड. चला. सो आता हे मिक्सर जे आहे ते त्याच्यात टाकायचं आहे आणि मग थंड होईपर्यंत ढवळत राहायचं. वाळवायला घ्यायचं आहे मग. ओके. सो इथे तिळगुळाचं सारण रेडी झालेलं आहे आणि आता मेन टास्क चालू होत आहे आणि तो म्हणजे पटापट आपल्याला
लाडू वाळायचे आहेत. चला लाडू वाळने के लिए आ जा फटाफट. चला हाताला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि पटापट पटापट. नाही झाले. थांब नेत राहते थोडा. मग तुलाच दे. मी तापवते. माझं दाखवतो. सो आता इतकंच राहिलंय सामान. सो इतकंच सारण बाकी आहे आणि इतके तिळगुळ झालेले आहेत. आणि इकडे मॅडम आगरी कोळी गाण्यांवर डान्स करायचा आहे. ये आले आले आले. लाडत आली लाडत आली. नाचो. तर आता तिळगुळ तयार झालेले आहेत आणि जेवण सुद्धा तयार झालेलं आहे माझं. आणि आता देवाची पूजा करतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो. आणि ही व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.